त्याआधी उर्वशी देवीनं काहीतरी चमत्कार करावा. कर काहीतरी उर्वशी, कर. हा शर्वरी बोल की. हो, इकडे घरात पूर्ण राडा झालाय. हा होय होय. अक्षरा, अगं शर्वरीचा फोन आलता बघ. घरी लय गोंधळ झाला, आपल्याला जावं लागेल. चल चल. काय काय झालंय काय? अगं अक्षरा, ते का माहित नाही बघ, पण शर्वरीने एवढंच सांगितलं की गावातल्या बायका घरात आल्यात आणि त्या शौर्याबद्दल काय बी बोलतायत बघ. त्या म्हणतात की शौर्याला घरात ठेवू नका, गावात ठेवू नका म्हणून. अरे देवा. अगं चल आपण घरला जाऊन बघू काय झालं ते. चल. अरे देवा, ही फाईल घेऊन गेले काय? नाही नाही नाही, ही फाईल हिनं वाचली नाही पाहिजे. गुन्हाचं आहे हा माझं बाळ. तू अजिबात लक्ष देऊ नकस त्यांच्याकडं. हा, आणि वाईट वाटून घेऊ नकस बाळा. मी चोर नाही. मी माझ्या मित्रांना काय मी वाईट शिकवलं नाही. तुला त्यांच्यासोबत खेळायचं आहे. तुला आमच्या सोबत याच घरात राहायचंय. कळतंय रे मला लेकरा. मला माहिती आहे ना तू चोर नाहीयेस. हा, गुन्हाचं आहे माझं लेकरू. पण त्यासनी कोण सांगणार? हा, एवढ्याशा लेकराला काय काय सहन करावं लागतंय. तू काळजी करू नकोस बाळा. हा, समज ठीक होईल बघ. अव, गुन्हेगाराचं पोरग ते, त्याचा डाग मोठा आहे. अजून काय पाहिजे? एकतर हे पोरग गाव सोडलं पाहिजे, नाहीतर मग आम्हालाच गाव सोडावं लागेल. आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. तुम्ही न्याय निवाडा करता ना व भल्या बुऱ्याचा, मग आमासनी न्याय पाहिजेच. हे चोर बापाचं पोर ह्या गावात नाही राहणार. आम्हाला फक्त शब्द द्या, बाकी आम्हाला नाही काय पाहिजे.